नमस्कार मंडळी, चला तर आज आपण चाळणीवरती शेवग्याच्या शेंगा ठेवून कुठली रेसिपी बनवताना हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे। तर इथे घेतलेले आहे 250 ग्रॅम इतके शेवग्याच्या शेंगा। आता ह्या शेवग्याच्या शेंगा आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। तर पहा, शेवग्याच्या शेंगांना जे शिरा असतात ना त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहे। तर शेवग्याच्या शेंगाच्या शिरा काढणं ना अगदी सोपं आहे बरं का। हे पाहू शकता, एक साईडवरती ना शेवग्याच्या शेंग पूर्णपणे कट न करता सालेपर्यंत आली की सोडून द्यायचं आणि अशा प्रकारे ही साल जी आहे ना ते काढून घ्यायची। पाहू शकता किती सोप्या पद्धतीने आपण इथे साल काढून घेतली। आता ज्या साईडने आपण साल काढलेली आहे ना त्या साईडने दुसऱ्या वेळेस सुरी लावायची आहे आणि ज्या साईडवरती साल राहिली त्या साईडपर्यंत घ्यायची आहे। सालेपर्यंत घ्यायची, साल फक्त कट होऊ द्यायची नाही। म्हणजे काय होतं, पटकन अशी ही शेवग्याच्या शेंगाच्या साला निघल्या जातात। संपूर्ण शेवग्याच्या शेंगाच्या साला काढून घेतलेल्या आहे, पाहू शकता। आता हे शेवग्याच्या शेंगा तुम्ही अशा धुवून घेऊ शकता किंवा वरतून धुवून घेऊ शकता, पण ना अगदीच हलक्याशा आपल्याला शेवग्याच्या शेंगा धुवून घ्यायच्या आहे, जेणेकरून जर याला काही लागलं असेल तर ते निघून जाईल। तर व्यवस्थित अशा हे शेवग्याच्या शेंगा धुवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर इथे पहा, शेवग्याच्या शेंगांमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं। त्यानंतर आपल्याला लागेल इथे चाळणी। आता डायरेक्ट या पाण्यामधून शेवग्याच्या शेंगा काढायच्या आहे आणि या चाळणीवरती ठेवून घ्यायच्या आहे। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला ह्या ठेवायच्या आहे, फार काही अंतर ठेवण्याची आवश्यकता नाही। इथे शेवग्याच्या शेंगा संपूर्ण अशा लाईनशीर ठेवून घेतलेल्या आहे। त्यानंतर इकडे पहा, पाणी खळखळून उकळलंय, त्यामध्ये स्टँड्स देखील ठेवलेला आहे। हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि ही चाळणी जी आहे ते अलगद आपल्याला त्या स्टँडवरती ठेवून घ्यायची। त्यानंतर आपल्याला इथे ना या शेवग्याच्या शेंगांवरती थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे बरं का। मीठ आवर्जून घाला, तेव्हा कुठे आपल्या शेवग्याच्या शेंगांना छान अशी चव येणार आहे। आता इथे पहा, आपण ना शेवग्याच्या शेंगावरती मीठ टाकून घेतलं, त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटे वाफ देऊन घेतलेली आहे। आता इथे वाफ छान अशी बसलेली आहे, पाहू शकता। आता तुम्हाला एक शेंग जी आहे ना ते फोडून दाखवते। तर पहा, मस्त अशी शेवग्याची शेंग आजपर्यंत शिजल्या गेलेली आहे, म्हणजेच परफेक्ट अशी शिजलेली आहे। आता आपल्याला या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहे। त्यासाठी गॅस बंद करायचा आणि या संपूर्ण शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ते आपल्याला काढून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे आपण जेव्हा शेवग्याच्या शेंगा वापरतो ना, यामध्ये असणारे संपूर्ण जीवनसत्व भाजीमध्ये असणारे हे कुठेही जात नाहीत, आहे तसेच राहतात। त्यानंतर पहा, शेवग्याच्या शेंगा वाफून झाल्या की इकडे कढई ठेवलेली आहे। आता मसाला भाजण्याची जी कढई असते ना ती ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे 3 चमचे इतकी चणा डाळ। आता इथे चणा डाळ वापरा किंवा फुटाणा डाळ वापरा, फुटाणे वापरा, कोणतंही तुम्ही इथे वापरू शकता जे अवेलेबल असेल ते। डाळ भाजण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे, तेलामुळे पटकन अशी डाळ भाजल्या जाते। आता गॅसचं शॉर्टकट तर तुम्हाला माहीतच आहे, शॉर्टेज किती आहे, गॅस भेटत नाही। त्यामुळे गॅस वाचवण्यासाठी मसाला भाजत असताना थोड्याशा तेलाचा वापर करा, जेणेकरून पटकन असा मसाला भाजला जातो। इथे पाहू शकता, डाळ अशी तांबूस रंगावरती भाजल्या गेली की किसून घेतलेलं खोबरं यामध्ये ॲड करायचं आहे। आता हे खोबरं देखील आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर पहा, अशा प्रकारे आपण हे खोबरं जे आहे ना ते देखील भाजून घेऊया। तर पूर्णपणे खोबरं जे आहे ना ते आपल्याला छानसं भाजून घ्यायचं आहे। डार्क कलरवरती खोबरं भाजून घ्यायचं, म्हणजे आपल्या मसाल्याला आणि भाजीला कलर सुंदर येतो। तर आज आपण बनवतोय मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी शेवग्याची भाजी। या प्रकारे तुम्ही कधीच शेवग्याची भाजी खाल्ली नसेल। तर इथे पहा, खोबरं व डाळ भाजून झालेली आहे। त्यानंतर उभा पातळ चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांद्याचं प्रमाण सुद्धा पाहू शकता, जास्त प्रमाणात कांदा आपल्याला इथे वापरायचा आहे। जर तुम्हाला परफेक्ट चवीची भाजी बनवायची असेल तर तुम्हाला इथे कांद्याचं प्रमाण सुद्धा तेवढंच ठेवायचं आहे। आता कांदा भरपूर प्रमाणात आपण कट करून घेतलाय, पण कांद्याच्या पाकळ्या पटकन मोकळ्या व्हाव्यात त्यासाठी कांद्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं। शिवाय कांद्याच्या पाकळ्या तर मोकळ्या होतीलच, तसंच कांदा पटकन असा तेलामुळे भाजला जाईल। त्यामुळेच आपण थोडंसं तेल घालून घेतलं आणि पटपट हा कांदा जो आहे तो चांगला डार्क कलरवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे। पहा, बरेच जण इथपर्यंत कांदा भाजतात आणि लगेच काढून घेतात, पण कांदा ना हे पहा अशा प्रकारे भाजला गेला पाहिजे। त्यामधलं ना पाणी जे आहे ते पूर्णपणे जळल्या गेलं पाहिजे। अशा प्रकारे कांदा जो आहे ना तो थोडासा सॉफ्ट किंवा लूज पडला जातो, तेव्हा कांदा परफेक्ट भाजला म्हणून समजायचं। त्यानंतर यामध्ये घातलंय आलं आणि लसूण। आपण आलं लसूणची वेगळी पेस्ट करतो ना तशी न करता यामध्ये टाकून घेतलंय।
त्यानंतर पहा, आता इथे जर तुम्हाला वाटणाला एकदम काळा कलर आणायचा असेल, वाटण एकदम काळं आणि तरीदार बनवायचं असेल, तर कोथिंबीर तुम्हाला कच्चीच वापरायची आहे. पण जर तुम्हाला या वाटणाला थोडासा हिरवट कलर द्यायचा असेल, तर मात्र कोथिंबीर आपल्याला अशा प्रकारे या कांद्यामध्ये थोडीशी भाजून घ्यायची. आता तुम्हाला माहिती आहे का, कोथिंबीर थोडीशी तेलावरती भाजल्यामुळे कोथिंबीरीचा कलर तुम्ही तिला कशातही घाला, तिचा कलर हा हिरवाच राहतो. हे माहितीच नसेल बऱ्याच लोकांना, तर मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला एखाद्या वस्तूचा कलर एकदम हिरवागार ठेवायचा असेल, तर तुम्ही थोडीशी कोथिंबीर जर अशा प्रकारे परतून घेऊन वापरली ना, तर ती 2 दिवस ठेवा किंवा 3 दिवस ठेवा, तिचा आहे तसाच कलर राहतो. त्यानंतर इथे घालायचे आहे 7-8 काजू. आता हे 7-8 काजू ना अगदी डाग पडेपर्यंत खुसखुशीत भाजून घेतले, त्यानंतर काढून घेऊया. आता या काजूमुळेच आपल्या या भाजीला जे आहे ना, ते टेस्ट आणि हटके स्टाईलमध्ये भाजी तयार होणार आहे. आता हे संपूर्ण मसाले आपण गार करून घेतलेले आहे. आता त्यानंतर आपल्याला हे मसाले वाटून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला इथे लागेल मिक्सरचं भांडं. त्यामध्ये टाकून घेतले मसाले आणि मस्त असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. इथे मसाला वाटून झाला की लगेचच आपल्याला कढई गॅसवरती ठेवायची. कढईमध्ये घालायचं आहे तेल. तेल घातल्यानंतर जे तयार करून घेतलेलं वाटण आहे, ते तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर हे वाटण यामध्ये ॲड करून घ्यायचं. आता तेलावरती हे वाटण ना चांगलं तेल सुटेस्तोवर परतवून घ्यायचं आहे. तसंच आपल्याला हे वाटण जे आहे ना, तर परतवत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. हाय हीटवरती जर तुम्ही वाटण परतवत असाल, तर वाटण करपू शकतं आणि त्यामुळे तुमच्या भाजीचा कडवटपणा किंवा करपटपणा भाजीमध्ये उतरू शकतो. त्यामुळेच आपल्याला वाटण परतत असताना कुठेही गॅसची फ्लेम हाय हीट करायची नाही. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही देखील कमीत कमी तेलामध्ये ह्या भाज्या बनवू शकता. असं कुठेच नाही की तुम्हाला भरपूर तेल हा मसाला परतवण्यासाठी घालावं लागतं. तर त्या अगोदर तुम्हाला इथे मसाले कोणते वापरले ते सांगते. तर इथे घरगुती मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, तसंच धना जिरा पावडर 1 चमचा, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं. त्यानंतर वाटणाला ना छान असं तेल सुटलं होतं बरं का. त्याशिवाय कमीत कमी तेलामध्ये भाज्या कशा बनवता येतील ना, हाच माझा प्रयत्न आहे. आणि तुम्ही देखील कमीत कमी तेलामध्ये भाज्या बनवण्याचा विचार करत असाल, तर आपल्या चॅनलला लगेच फॉलो करून ठेवा. कारण तुम्हाला कुठल्याच रेसिपीत जास्त प्रमाणात कुठलंही साहित्य वापरलेलं दिसणार नाही. सुरुवातीला असं होतं की चला तरीदार भाज्या अशा जर दाखवल्या तर लोक बघतात, पण नाही. आत्ताची लोकांची विचार करण्याची हे जे आहे किंवा खाण्याची ती खूप बदललेली आहे. त्यामुळे ना लोकांना अजिबात जास्त मसालेदार किंवा जास्त तेलकट खायचं नसतं आणि त्यामुळेच ना आपण देखील कमीत कमी तेलामध्ये चविष्ट भाजी कशी होईल हाच माझा प्रयत्न असतो. तर इथे मसाला छान परतला होता. त्यामध्ये घातलेले मसाले देखील मस्त असे परतले होते. त्यानंतर आपल्याला इथे उकळतं पाणी घालायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही अगदी 1 चमचा तेलामध्ये सुद्धा मस्त अशी मापात तरी येईल अशी भाजी बनवू शकता. ते कसं, तर जेव्हा तुम्ही हा भाजीचा मसाला परतून झाल्याच्या नंतर ज्या वेळेला तुम्ही थंड पाणी टाकता ना, त्यावेळेला तुमचं जे काही थोडंफार तेल आहे ते त्या भाजीमध्येच राहतं. पण ज्या वेळेला तुम्ही उकळतं पाणी जेव्हा ह्या मसाल्यामध्ये ॲड करताना, त्यावेळेला जे काही थोडंफार तेल आहे ते तरी बनून वरती येतं. आता इथे आपण ज्या शिजवून घेतलेल्या किंवा वाफवून घेतलेल्या शेंगा होत्या ना, ते यामध्ये टाकून घेतलेल्या आहे. आता इथे पहा, भाजी तुम्हाला किती घट्ट पातळ करायची आहे ना, यानुसार तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. इथे पाहू शकता आपल्या भाजीला ना छान उकळी आणून शिजवून घेतली. भाजी आपली तयार झालेली आहे. पाहू शकता अगदी 2 चमचे तेलामध्ये मापात आलेली तरी आणि चविष्ट भाजी. तर तुम्हाला ही बजेट फुल भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. तसंच तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून बघितली हे देखील मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात की नाही हे देखील कमेंटद्वारे कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत